आता बघा नेक्स्ट पार्ट डेफिनाईट आर्टिकल. डेफिनाईट या शब्दामध्येच तुम्हाला लक्षात येईल की डेफिनाईट म्हणजेच काय तर निश्चित उपपद. आतापर्यंत आपण काय बघितलं तर इनडेफिनाईट आर्टिकल्स ते कुठले तर अ आणि ॲन. आता आपण बघणार आहोत डेफिनाईट आर्टिकल आणि यामध्ये द हे आर्टिकलचा समावेश होतो. आर्टिकल्स इन इंग्लिश आर इनव्हॅरिएबल. इंग्लिशमधली उपपद आहेत ती कशा पद्धतीने आहेत बघा. दॅट इज दे डू नॉट चेंज अकॉर्डिंग टू द जेंडर ऑर नंबर. तर हे वचनानुसार किंवा लिंगानुसार बदलत नाहीत. तर द नाऊन दे रेफर टू. तर कशानुसार बदलतात तर जे नाऊन असतं तर त्या नाऊननुसार हे बदलत असतात. म्हणजेच काय, आता इन एक्झाम्पल बघा द बॉय, द वुमन. आता यामध्ये जेंडरचा फरक आहे. एक मुलगा किंवा एक स्त्री. ओके, तर यामध्ये जेंडरचा फरक असेल तरीसुद्धा त्यांनी काय वापरलेलं आहे तर द चिल्ड्रन. मुलं म्हणजे काय तर द चिल्ड्रन म्हणजे काय तर अनेक मुलं. ओके, म्हणजे अनेक जरी मुलं असली तरी त्यांनी वेगळं आर्टिकल वापरलेलं नाही. तर द म्हणजे इथं कुठल्याही प्रकारचा लिंगभेद किंवा वचनभेद असलेला आपल्याला दिसून येत नाही. आता द इज यूज्ड. तर आता द हे कुठल्या प्रकारच्या वाक्यामध्ये किंवा कुठल्या नामांच्या आधी लागतं हे आपण बघूया. द फर्स्ट रूल इज टू रेफर टू समथिंग विच हॅज ऑलरेडी बीन मेन्शन. तर द हे कधी लागतं तर असं काही संदर्भ द्यायला की जे आधीच कुणीतरी उल्लेख केलेला आहे त्याचा. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल बघा, ॲन एलिफंट अँड अ माऊस फेल इन लव. आता इथं बघा सुरुवातीच्या ओळीतच आपल्याला एक हत्ती आणि एक माऊस हे प्रेमात पडलेले दिसून येतात. त्यानंतर बघा द माऊस लव्ड द एलिफंट्स लॉंग ट्रंक. ओके, मग आता ज्यावेळी पहिल्या वाक्यामध्ये जे काही कॉमन आर्टिकल आहेत किंवा इंडेफिनाईट आर्टिकल आहेत ते वापरलेले आहेत. ॲन एलिफंट अँड अ माऊस. ओके, आणि ज्यावेळी त्यांचा परत उल्लेख केला आहे की द माऊस लव्ड द एलिफंट्स लॉंग ट्रंक, त्यावेळी त्यांनी काय केले तर इथं आपल्याला द हे आर्टिकल वापरलेलं दिसून येतं. का तर त्याचा परत सेकंडली उच्चार केला आहे की जे आपल्याला माहिती आहे किंवा जे आधीच मेन्शन केलेलं आहे. ओके, अँड द एलिफंट लव्ड द माऊसेस टायनी नोज. आता बघा यामध्ये परत आता तिसऱ्यांदा उल्लेख झाला आहे त्यामुळे सुद्धा त्यांनी काय ते द जे आहे द हे आर्टिकल काय केलेलं आहे कंटिन्यू केलेलं आहे. आता द एलिफंट का तर आपल्याला तो आता बऱ्यापैकी माहिती झालेला आहे. सुरुवातीच्या वाक्यामध्ये बघू शकता तुम्ही किती फरक आहे की ॲन एलिफंट अँड अ माऊस. म्हणजे सुरुवातीला आपल्याला ते माहिती होते का नाही, पहिलंच वाक्य आहे त्यामुळे त्याच्या आधी ते माहीत होते का कोण एलिफंट आहे कोण माऊस आहे तर नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये कॉमन नाऊन प्रमाणे जे म्हणजे ॲन एलिफंट हे कॉमन नाऊन झालं कारण की कुठला हत्ती तो कुठलाही जगातला हत्ती असू शकतो. त्याचप्रमाणे अ माऊस म्हणजेच उंदीर पण कुठलाही जगातला असू शकतो. असं काय पर्टिक्युलर नाव आहे का त्यांचं नाही. तर माऊस म्हणजे पूर्ण जे उंदरांचा समूह आहे जगातला त्यातल्या कुठल्या पण उंदराला उद्देशून ते बोललेलं असू शकतं. त्याच पद्धतीनं पण ज्यावेळी सेकंड टाईम त्या नावांचा उल्लेख आलेला आहे किंवा ते मेन्शन केलेलं आहे की एक उंदीर आणि एक हत्ती, त्यावेळी त्यांनी काय केले तर द माऊस. तर हे द का वापरले तर ते ऑलरेडी त्यांनी पहिल्या वाक्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. सेकंड बघा, व्हेन बोथ द स्पीकर अँड लिसनर नो व्हॉट इज बिईंग टॉक्ड अबाउट इवन इफ इट हॅज नॉट बीन मेन्शन बिफोर. आता बघा इथं पहिल्या रूलमध्ये काय बघितलं आपण की सुरुवातीला मेन्शन केलेलं आहे त्यामुळे त्यांचा परत उच्चार करताना काय झालं तर द हे वापरलं. आता याच्यामध्ये बघा कधी वापरलं जाते तर दुसऱ्या रूलमध्ये तर ज्यावेळी सांगणारा आणि ऐकणारा दोघांना पण ती गोष्ट माहीत असते आणि सुरुवातीला ती मेन्शन पण केलेली नसते. आलं लक्षात. म्हणजे आता जो एखादी गोष्ट सांगणारा आहे तो आणि ती गोष्ट ऐकणारा या दोघांना पण ते गोष्ट आधी सांगितलेली नाही पण ती सांगत असताना काय होतं तर त्या वस्तूबद्दल किंवा त्या घटनेबद्दल लक्षात येतं. आता बघा फॉर एक्झाम्पल व्हेअर इज द बाथरूम हा एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला विचारलेला प्रश्न आहे. मग त्यानं लगेच त्याला रिप्लाय काय दिला तर इट्स ऑन द फर्स्ट फ्लोअर. ओके, म्हणजे त्यांच्यामध्ये अशी सुरुवातीला काही चर्चा झाली की बाबा बाथरूम इथं आहे किंवा वरच्या फ्लोअरला आहे खालच्या फ्लोअरला आहे तर नाही. तर डायरेक्टली तो सांगणारा आणि ऐकणारा जो आहे तो काय आहे त्या दोघांना काय आहे त्या गोष्टीबद्दल बऱ्यापैकी माहिती आहे. त्यामुळं इथं काय झालं तर व्हेअर इज द बाथरूम इट्स ऑन द फर्स्ट फ्लोअर.
म्हणजे ज्यावेळी एखादा प्रश्न विचारला गेला एखाद्या व्यक्तीकडून त्यावेळी दुसऱ्या व्यक्तीकडून लगेच रिप्लाय आलेला आहे. ओके. नेक्स्ट थर्ड वन बघा, इन सेंटेन्सेस ऑर क्लॉजेस व्हेअर वी डिफाईन ऑर आयडेंटिफाय अ पर्टिक्युलर पर्सन ऑर ऑब्जेक्ट. आता एखाद्या वाक्यामध्ये बघा, आपण एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या वस्तूला ओळखत असू किंवा ती माहीत असेल तर त्यावेळी आपण द हे आर्टिकल लावतो. फॉर एक्झाम्पल, द मॅन हू रोट धिस बुक इज फेमस. म्हणजे आता ह्या दोन व्यक्ती ज्या बोलत आहेत किंवा एखादी व्यक्ती बोलते की तो माणूस जो ज्याने हे पुस्तक लिहिले तो खूप प्रसिद्ध आहे. मग तो जो माणूस आहे ज्याने हे पुस्तक लिहिले तो माणूस माहिती असणार आहे ना, त्याच वेळी त्या माणसाबद्दल आपण बोलतोय. ओके. नेक्स्ट बघा, विच कार डिड यू स्क्रॅच द रेड वन. आता बघा, ज्यावेळी एखाद्या व्यक्तीनं प्रश्न विचारला की विच कार डिड यू स्क्रॅच, कुठल्या कारला तू स्क्रॅचेस आणलेस, तर दुसरा काय उत्तर देतो तर द रेड वन. म्हणजे लाल कलरच्या. माय हाऊस इज द वन विथ अ ब्लू डोअर. आता तिथं बरीच घरं असणार आहेत त्यामुळं त्यांनी काय केले तर स्पेशली त्याचा उल्लेख करून किंवा स्पेशली मेन्शन काय केले तर विथ अ ब्लू डोअर. म्हणजेच काय तर निळ्या त्या घरांपैकी ज्या घराचा दरवाजा निळ्या रंगाचा आहे ते माझं घर आहे. ओके. म्हणजे इथं विशिष्ट उल्लेख केलेला आहे. तिथं बरीच घरं आहेत मग त्यापैकी माय हाऊस इज अ वन विथ अ डोअर. ओके. असं पण म्हणू शकला असता, पण तिथं काय केलं तर विशिष्ट म्हणजे त्या घराचा म्हणजे एका विशिष्ट घराबद्दलच, जरी 10 घरं असली तिथं तरी तिथं एका विशिष्ट घराबद्दलच बोललं जाते ज्या घराचे दरवाजे निळे आहेत. त्यामुळं आपल्याला तिथं काय लागलेलं आहे द हे लागलेलं आहे. द आर्टिकल आपण लावलेलं आहे. नेक्स्ट वन बघा, टू रेफर टू ऑब्जेक्ट्स वी रिगार्ड ॲज युनिक. आता बघा, अशा वस्तूंच्या आधी किंवा अशा नामांच्या आधी आपण आर्टिकल लावतो की जे आपण युनिक असं मानलेलं आहे. युनिक म्हणजे काय, एकमेव अद्वितीय, म्हणजे जे कधीही नष्ट होणार नाही असं. तर आता मग फॉर एक्झाम्पल बघा, द सन म्हणजे सूर्य, द मून चंद्र, द वर्ल्ड हे सगळं जग. तर अशा पद्धतीने या कधीही नष्ट होणाऱ्या गोष्टी आहेत, म्हणजे या चिरकाल टिकणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळं अशा चिरकाल टिकणाऱ्या गोष्टी किंवा अशा नामांच्या पुढं काय येतं, हे कधीही द हे आर्टिकलच वापरलं जातं. आणि ॲन कधीही वापरलं जात नाही. पुढं बघा, 5 बिफोर सुपरलेटिव्ज अँड ऑर्डिनल नंबर्स सी ॲडजेक्टिव्ज. आता बघा, फॉर एक्झाम्पल सुपरलेटिव्ह म्हणजेच काय तर ज्याला EST हा प्रत्यय लागलेला असतो, ज्या नामाला EST हा प्रत्यय लागलेला असतो त्याला आपण काय म्हणणार आहे तर सुपरलेटिव्ह. बघा, फॉर एक्झाम्पल द टॉलेस्ट बिल्डिंग. आता इथं हे टॉल जे आहे ते काय आहे तर नाम आहे आणि त्याला EST प्रत्यय लागून त्याचं टॉलेस्ट झालेलं आहे. त्यानंतर पुढं बघा, द फर्स्ट पेज, द लास्ट चॅप्टर, फर्स्ट सेकंड थर्ड हे जे ऑर्डिनल नंबर आहेत त्या नंबरच्या आधी काय लागतं तर द हे आर्टिकल लागतं. आणि ॲन हे आर्टिकल लागत नाही. त्याचबरोबर लास्ट, सेकंड, फर्स्ट अशा पद्धतीच्या ऑर्डिनल नंबरच्या पुढंसुद्धा आधीसुद्धा काय लागतं तर द हे आर्टिकल लागतं. पुढं बघा, विथ ॲडजेक्टिव्ज टू रेफर टू अ होल ग्रुप ऑफ पीपल. फॉर एक्झाम्पल, द जॅपनीज, द ओल्ड. आता बघा, जॅपनीज हे काय आहे तर त्या वाक्यातल्या त्या व्यक्तीचा काय तर विशेष गुण आहे. विशेष गुण म्हणजेच काय तर ॲडजेक्टिव्ह, बरोबर, म्हणजेच विशेषण आहे ते. विशेष असलेला गुण म्हणजेच काय तर विशेषण. बघा, द जॅपनीज, तो व्यक्ती काय आहे तर जॅपनीज आहे. म्हणजेच हे त्या व्यक्तीबद्दल एक्स्ट्रा, ज्यावेळी नामाबद्दल एक्स्ट्रा माहिती दिली जाते ते असतं विशेषण. म्हणजे जो शब्द नामाबद्दल जास्त माहिती देतो त्याला आपण काय म्हणतो तर विशेषण असं म्हणतो. त्याचबरोबर बघा, द ओल्ड जुने किंवा जुनी गोष्ट अशा पद्धतीने. नेक्स्ट बघा, विथ नेम्स ऑफ जिओग्राफिकल एरियाज अँड ओशन्स. त्याचबरोबर बघा, भौगोलिक काही खंड असतील किंवा भौगोलिक ठिकाणं असतील तर अशा प्रकारच्या भौगोलिक ठिकाणांबरोबर स्पेसिफिक ज्याचं आपण नाव म्हणजे ज्याला आपण नाव दिलेलं आहे तर अशा प्रकारच्या गोष्टींसोबत किंवा अशा प्रकारच्या वस्तूंसोबत
काय होतं तर द हे आर्टिकल वापरलं जातं. बघा फॉर एक्झाम्पल द कॅरिबियन, द सहारा, द अटलांटिक. अटलांटिक हे काय आहे तर अटलांटिक हा खंड आहे. त्याचबरोबर द सहारा हे वाळवंट आहे. म्हणजे अशा पद्धतीनं सहारा हे काय आहे तर भौगोलिक ठिकाण आहे किंवा भौगोलिक एरिया आहे, भौगोलिक क्षेत्र आहे. त्याचबरोबर द अटलांटिक काय आहे तर हा एक खंड आहे म्हणजे ओशन आहे. ओके, तर अशा पद्धतीनं जर एखाद्या ओशनबद्दल माहिती द्यायची असेल किंवा एखाद्या जॉग्रॉफिकल एरियाबद्दल माहिती द्यायची असेल तर त्यावेळी आपण कुठलं आर्टिकल लावतो तर द. नेक्स्ट बघा विथ डिकेड्स ऑर ग्रुप्स ऑफ इयर्स. आता बघा जर तुम्हाला दशक, शतक अशा पद्धतीची जर गोष्टी सांगायच्या असतील किंवा पूर्ण 10 वर्षांचा काळ अशा पद्धतीने म्हणजे 1-2 वर्ष असं न सांगता 10 वर्ष एकदम किंवा 20 वर्ष एकदम अशी जर अशा गोष्टीबद्दल जर बोलायचं असेल तर त्यावेळी आपण काय करतो तर द हे आर्टिकल लावतो. फॉर एक्झाम्पल बघा शी ग्रू अप इन द 70s म्हणजेच ती 17व्या शतकात मोठी होत गेली. ओके. 9-1 वी यूज द टू टॉक अबाउट रिव्हर्स, ओशन्स अँड सीज. आता बघा ज्यावेळी एखादी पर्टिक्युलर रिव्हर असते किंवा एखाद्या नदीला नाव दिलं आणि त्या पर्टिक्युलर नदीबद्दल, त्या विशिष्ट नदीबद्दल जर आपण बोलत असू तर त्याच्या आधी काय लागतं तर त्या नदीच्या नामाआधी किंवा नावाआधी काय लागतं तर द हे आर्टिकल. फॉर एक्झाम्पल बघा द नाईल, द पॅसिफिक, द इंग्लिश चॅनेल. ओके. पुढं बघा द इज ऑल्सो यूज्ड टू से दॅट अ पर्टिक्युलर पर्सन ऑर थिंग बिंग मेन्शन्ड इज द बेस्ट, मोस्ट फेमस एक्सेट्रा. इन दिस यूज द इज युजली गिव्हन स्ट्रॉंग प्रोनाऊन्सिएशन. इन एक्झाम्पल बघा की द हे कुठं तर फेमस व्यक्ती असतील तर त्यांच्या नावाच्या पुढं सुद्धा द हे लागलं जातं. फॉर एक्झाम्पल बघा हॅरीज बार इज द प्लेस टू हॅरीज बार इज द प्लेस टू गो. म्हणजेच काय तर बघा द इज ऑल्सो यूज टू से दॅट अ पर्टिक्युलर पर्सन ऑर थिंग बिईंग मेन्शन इज द बेस्ट, मोस्ट फेमस. हा म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल माहिती द्यायची असेल आणि त्याच्याशी रिलेटेड असलेली गोष्ट जर जास्त फेमस असेल किंवा प्रसिद्ध असेल तर त्यावेळी आपण द हे वापरतो. जे तुम्ही एक्झाम्पलमध्ये बघू शकताय की हॅरीज बार इज द प्लेस टू गो. म्हणजे हॅरीचा जो बार आहे तीच एक अशी गोष्ट आहे की जिथं आपण म्हणजे जिथं गेल्यानंतर बराच आनंद मिळतो अशा पद्धतीचं किंवा तिथल्या जागेसारखी किंवा त्याच्या जागेसारखी दुसरी कुठली जागाच नाही या जगात. अशा वेळी आपण ज्यावेळी म्हणतो त्यावेळी काय केलं जातं तर द हे आर्टिकल लागतं. नेक्स्ट वन बघा वी यूज द विथ प्रॉपर नाउन्स टू मेक कम्पॅरिझन्स. फॉर एक्झाम्पल ॲलिस्टेअर कुक इज द सचिन तेंडुलकर ऑफ इंग्लंड. आता बघा ज्यावेळी एखादं द हे कधी वापरलं जातं तर प्रॉपर नाउन म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की विशेष नाव. तर विशेष नाव म्हणजे काय एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या ठिकाणाचं, एखाद्या वस्तूचं असलेलं विशिष्ट नाव म्हणजेच काय तर विशेष नाव. तर बघा या विशेष नामासोबत द हे लागतं ज्यावेळी ज्यावेळी त्या दोन विशेष नामांच्यामध्ये कंपॅरिझन केली जाते. बघा फॉर एक्झाम्पल ॲलिस्टेअर कुक इज द सचिन तेंडुलकर ऑफ इंग्लंड. म्हणजेच काय तर ॲलिस्टेअर कुक हा इंग्लंडचा सचिन तेंडुलकर आहे. ओके, अशा पद्धतीनं. नेक्स्ट बघा द यूज ऑफ नो आर्टिकल. आता हा जो शेवटचा पार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एखाद्या मार्काला क्वेश्चन येतो पण ते तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगते की द यूज ऑफ नो आर्टिकल. मग काय वाक्यांमध्ये अशा अपवादात्मक गोष्टी पण आहेत की ज्यामध्ये आर्टिकलचा वापर केला जात नाही. म्हणजे ॲन वापर ज्या गोष्टींमध्ये वापर केला जातो तो एक पार्ट झाला. त्यानंतर द म्हणजे डेफिनाईट आर्टिकल ज्या वाक्यांमध्ये वापरलं तर तो एक पार्ट झाला. आणि हा तिसरा पार्ट आहे की द यूज ऑफ नो आर्टिकल. मग आता नो आर्टिकल म्हणजे काय अपवादात्मक अशा गोष्टी किंवा अशा वाक्यात की त्यांना आर्टिकलची गरज नसते. बघा आता वी युजली यूज नो आर्टिकल टू टॉक अबाउट थिंग्स इन जनरल. आता जनरल जर आपल्याला बोलायचं असेल तर तिथं आर्टिकल वगैरे लावण्याची गरज नसते. इन एक्झाम्पल बघा इन्फ्लेशन इज रायझिंग,
पीपल आर वरीड अबाउट रायझिंग क्राईम. ओके, नोट पीपल जनरली, सो नो आर्टिकल. आता बघा पीपल हे काय आहेत तर जनरली लोकांबद्दल आपण बोलतो आहे. नेमके पीपल माहीत आहेत का आपल्याला? नाही. किंवा आपण पीपल म्हणजे असं एखाद्या समूहाबद्दल बोलतो आहे का? तर हो. तर अशा पद्धतीनं पीपल आर वरीड अबाउट रायझिंग क्राईम म्हणजे लोक काय होतात तर वाढत्या गुन्हेगारीमुळे चिंताग्रस्त आहेत. तर यामध्ये कुठली लोक, कुठल्या प्रकारची लोक असं म्हणजे असं काय सांगितलेलं आहे का? किंवा असं काय स्पेशली पर्टिक्युलरली काय मेन्शन केले का? नाही. तर त्यामुळे हे आपण जनरल लोकांबद्दल बोलतो आहे की जनरल जगातले असतील किंवा आपल्या शहरातले असतील, आपल्या गावातले असतील की जनरल लोक ही गुन्हेगारीमुळे चिंताग्रस्त आहेत. ओके, पुढं बघा. यू डू नॉट यूज ॲन आर्टिकल व्हेन टॉकिंग अबाउट स्पोर्ट्स. त्याचबरोबर फॉर एक्झाम्पल बघा, आता तुम्ही जर एखाद्या खेळाविषयी बोलत असाल तर त्यावेळी तुम्ही आर्टिकलचा वापर करू शकत नाही किंवा आपण जनरली आर्टिकलचा वापर करत नाही. माय सन प्लेज फुटबॉल. ओके, मग तिथं आपण असं नाही म्हणू शकत की माय सन प्लेज अ फुटबॉल. ओके, टेनिस इज एक्सपेन्सिव्ह अँड टेनिस इज एक्सपेन्सिव्ह होतं का? नाही. द टेनिस इज एक्सपेन्सिव्ह होतं का? नाही. तर टेनिस हे स्वतःच असं एक नाव आहे किंवा म्हणजे टेनिस हे नाव घेतल्यानंतर ते एखाद्या विशिष्ट खेळाबद्दल बोलतो आहे किंवा तिथं टी हे व्यंजन आहे किंवा टी हे स्वर आहे, अशा प्रकारच्या गोष्टी न येतात टेनिस हे स्वतःबद्दल बरेच माहिती देते. त्यामुळे तिथं आर्टिकलची गरज लागत नाही. पुढं बघा. यू डू नॉट यूज ॲन आर्टिकल बिफोर अनकाउंटेबल नाउन्स व्हेन टॉकिंग अबाउट देम जनरली. आता ज्यावेळी तुम्ही जनरली माहिती सांगत असता एखाद्या गोष्टीबद्दल, अनकाउंटेबल नाउन्स म्हणजेच काय तर न मोजता येणारी नाउन्स किंवा न मोजता येणारी नामं म्हणजेच काय तर आता बघा, मग त्यामध्ये कॉफी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे मटेरियल नाउन्स असतात की नाही, तेल, कॉफी, दूध हे मोजता येते का? मोजता येते, पण आपण त्याचं काहीतरी म्हणजे एक मेजरमेंट असते. पण आपण जर एक थेंब दूध, 2 थेंब दूध अशा पद्धतीने मोजू शकतो का? ते नाही. तर अशा पद्धतीने जे मोजू शकत नाहीत ते अशा प्रकारच्या नाऊनना काय म्हणतो आपण? अनकाउंटेबल नाउन्स म्हणतो. म्हणजेच बघा, फॉर एक्झाम्पल, इन्फॉर्मेशन इज इम्पॉर्टंट टू एनी ऑर्गनायझेशन. आता इन्फॉर्मेशन म्हणजे 1 माहिती, 2 माहिती, 3 माहिती असं आपण म्हणू शकतो का? नाही. म्हणजे इन्फॉर्मेशन ही अनकाउंटेबल आहे, न मोजता येणारं नाऊन आहे. त्यामुळे त्याच्या आधी आपण कुठल्याही प्रकारचं आर्टिकल हे लावत नाही. नेक्स्ट बघा, कॉफी इज बॅड फॉर यू. कॉफी, 1 थेंब कॉफी, 2 थेंब कॉफी असं आपण म्हणतो का कधी किंवा म्हणू शकतो का? तर नाही. मग कॉफीसुद्धा काय आहे तर कॉफी इज बॅड फॉर यू म्हणजे कॉफीसुद्धा न मोजता येण्यासारखे आहे. 1 कप कॉफी, 2 कप कॉफी असं आपण मोजू शकतो, पण तरीसुद्धा त्याचं मेजरमेंट लागत नाही. त्यामुळं कॉफी इज बॅड फॉर यू. कॉफी हे काय, कॉफीच्या आधी आपण काय करत नाही तर विशिष्ट असं आर्टिकल कुठल्याही प्रकारचं लावत नाही. यू डू नॉट यूज ॲन आर्टिकल बिफोर द नेम्स ऑफ कंट्रीज एक्सेप्ट where they indicate multiple areas or contain the words state, kingdom, republic, union. Kingdom, state, republic and union are nouns, so they need an article. आता बघा, ज्यावेळी तुम्हाला म्हणजे देश जे असतात कंट्रीच्या आधीसुद्धा कुठल्याही प्रकारचं नाऊन वापरलं जात नाही. पण यामध्ये बघा काही अपवाद आहेत. किंगडम, स्टेट, रिपब्लिक अँड युनियन हे सगळे काय आहेत तर नाऊन आहेत. मग हे नाऊन असल्यामुळे त्याच्या आधी काय केलं जातं तर त्यांना आर्टिकलची गरज असते. फॉर एक्झाम्पल बघा, नो आर्टिकलचे कुठले कंट्रीज आहेत बघा, इटली, मेक्सिको, बोलिव्हिया, इंग्लंड. जर्मनी इज ॲन इम्पॉर्टंट इकॉनॉमिक पॉवर. आता यामध्ये बघा, ही जस्ट रिटर्न फ्रॉम झिम्बाब्वे. आता बघा इथं झिम्बाब्वेच्या आधी कुठल्या प्रकारचं तुम्हाला आर्टिकल लागलेलं दिसून येते काय तर नाही. यूज द UK. आता द कुठं लागते बघा, द UK, युनायटेड किंगडम हे नाऊन आहे आणि एक विशिष्ट नाऊन आहे. द USA, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हे सुद्धा एक विशिष्ट नाव आहे. द आयरिश रिपब्लिक. ओके, तर हे सुद्धा एक विशिष्ट नाव आहे. मल्टिपल एरियाज, द नेदरलँड्स, द फिलिपाईन्स, द ब्रिटिश आयसलेस. म्हणजेच काय तर वेगवेगळ्या प्रकारचे एरिया की जिथं द नेदरलँड्स म्हणजे नेदरलँड हे काय म्हणू आपण की विशिष्ट किंवा निश्चित सांगितले की कुठलं ठिकाण तर नेदरलँड.
द फिलिपाईन्स, द ब्रिटिश आयसलेस. ओके, तर अशा पद्धतीनं इथं आपण दचा वापर करतो. आता बघा नेक्स्ट वन, वी डू नॉट यूज आर्टिकल्स विथ द नेम्स ऑफ लँग्वेजेस. ज्यावेळी आपण एखाद्या लँग्वेजविषयी किंवा एखाद्या भाषेविषयी बोलत असू त्यावेळी आपण काय करत नाही तर कुठल्याही प्रकारचं आर्टिकल लावत नाही. फॉर एक्झाम्पल, फ्रेंच इज स्पोकन इन तहिटी, इंग्लिश युजेस मेनी वर्ड्स ऑफ लॅटिन ओरिजिन, इंडोनेशियन इज अ रिलेटिव्हली न्यू लँग्वेज. आता बघा यामध्ये लँग्वेज हा उल्लेख केला आहे, त्यामुळे इंडोनेशियन जरी आयने सुरुवात होत असेल आणि तरी जरी प्रोनाउन्सिएशन ई असेल तरी पण तिथं काय होत नाही तर ती लँग्वेज असल्यामुळं तिथं कुठल्याही प्रकारचं आर्टिकल लागत नाही. नेक्स्ट वन बघा, वी डू नॉट यूज आर्टिकल्स विथ पीपल्स नेम्स इफ सिंग्युलर. जर एखाद्या व्यक्तीचं नाव सिंग्युलर म्हणजे एकाच व्यक्तीबद्दल बोलत असेल, त्या व्यक्तीच्या नावाचा जर तिथं उल्लेख असेल किंवा ते नाव जर मेन्शन केलं असेल तर त्याच्या आधी आपण कुठल्याही प्रकारचं आर्टिकल लावत नाही. बघा आता इन एक्झाम्पल, जॉन इज कमिंग टू द पार्टी, जॉर्ज किंग इज माय अंकल, बट वी आर हॅव्हिंग लंच विथ द मॉर्गन टुमॉरो. ओके, मग अशा पद्धतीनं आता हे मॉर्गन जे आहे त्या मॉर्गनच्या नावाच्या पुढं काय झालेलं आहे तर इथं आपल्याला द हे आर्टिकल लागलेलं दिसून येते. म्हणजे काय एक्सेप्शन पण आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला आर्टिकल्स हे लावावेच लागतात. पुढं बघा, वी डू नॉट यूज आर्टिकल्स विथ टायटल्स अँड नेम्स. हां, आता तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का बघा, वी आर हॅव्हिंग लंच विथ द मॉर्गन टुमॉरो. आता हे जे मॉर्गन जे आहे ते मॉर्गन नाव हे वाक्याच्या सुरुवातीला आले का नाही, त्यामुळं त्याला आपल्याला तिथं आर्टिकल लागलेलं आहे की कारण की ते नाव जे आहे ते वाक्याच्या शेवटी आलेलं आपल्याला दिसून येते. आणि जॉन जे आहे ते वाक्याच्या सुरुवातीला आहे, त्याचबरोबर जॉर्ज किंग आहे ते सुद्धा वाक्याच्या सुरुवातीला आहे. पण वी आर हॅव्हिंग लंच विथ द मॉर्गन टुमॉरो याच्यामध्ये त्या व्यक्तीचं जे नाव आहे, विशिष्ट नाव आहे ते काय आहे तर वाक्याच्या शेवटी असल्यामुळं त्याला आर्टिकल लागलेलं आहे. पुढं बघा, वी डू नॉट यूज आर्टिकल्स विथ टायटल्स अँड नेम्स. आता समजा एखाद्या पुस्तकाचं टायटल असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव असेल तर त्याच्या आधी आपण कुठल्याही प्रकारचं आर्टिकल वापरत नाही. फॉर एक्झाम्पल, प्रिन्स चार्ल्स इज क्वीन एलिझाबेथ सन. ओके, आता प्रिन्स चार्ल्स हे एका व्यक्तीचं नाव आहे आणि क्वीन एलिझाबेथ हे सुद्धा एका व्यक्तीचं नाव आहे. पुढं बघा, प्रेसिडेंट केनेडी वॉज असेसिनेटेड इन डल्लाज. ओके, नेक्स्ट वन बघा, डॉक्टर वॉटसन वॉज शेरलॉक होम्स फ्रेंड बट द क्वीन ऑफ इंग्लंड द पोप. म्हणजे आता बघा ज्यावेळी आपण एखाद्या व्यक्तीकडे जर ऑथॉरिटी असेल त्या व्यक्तीबद्दल जर बोलत असू तर त्यावेळी आपण काय करतो तर द हे आर्टिकल लावतो. आता इथं बघा, क्वीन ऑफ इंग्लंड, ही क्वीन ऑफ इंग्लंड जी आहे ती इंग्लंडची जी राणी आहे तिला काय तर एक विशिष्ट प्रकारची ऑथॉरिटी आहे. त्याचबरोबर पोप म्हणजे कोणतर जे चर्चमध्ये धर्मगुरू असतात त्यांना आपण काय म्हणतो तर पोप. मग हे सुद्धा काय आहे तर जे चर्चमधले धर्मगुरू आहेत त्यांनासुद्धा एक विशिष्ट प्रकारचे अधिकार असतात किंवा ऑथॉरिटी असते, त्यामुळे आपण काय करतो तर त्यांच्या आधी द हे आर्टिकल लावतो. वी डू नॉट यूज आर्टिकल्स आफ्टर द येस पॉझेसिव्ह केस. ओके, फॉर एक्झाम्पल, हिज ब्रदर्स कार, पीटर्स हाऊस. ज्यावेळी ॲपॉस्ट्रॉफी यस दिलेलं असतं, ॲपॉस्ट्रॉफी यस म्हणजे काय, हिज ब्रदर्स कार, त्याच्या भावाची गाडीची हे जे लागतं ते ॲपॉस्ट्रॉफी यसमुळं लागतं. ओके, म्हणजे मराठीत आपण त्याच्या भावाची, त्याच्या बहिणीची अशा पद्धतीची जी नावं घेतो आहे की नाही तर त्याच्यामध्ये आपण काय करत असतो तर हिज ब्रदर्स कार, पीटर्स हाऊस म्हणजे पीटरचे घर. हां, अशा वेळी ॲपॉस्ट्रॉफी यस ज्यावेळी लागलेले असते त्यावेळी आपण कुठल्याही आर्टिकलचा वापर करत नाही. वी डू नॉट यूज आर्टिकल्स विथ प्रोफेशन्स. आता समजा एखाद्या व्यक्तीचं एखादं प्रोफेशन असेल तर त्याच्यासोबत आपण कुठल्याही प्रकारचं आर्टिकल लावत नाही. आता बघा, इंजिनिअरिंग इज अ यूजफुल करियर, ही विल प्रॉबेबली गो इन टू मेडिसिन.
म्हणजे आता इंजिनिअरिंग हे काय आहे तर एक प्रोफेशन आहे, तर या प्रोफेशनच्या आधी काय आहे तर ॲन इंजिनिअरिंग असं म्हणत नाही आपण. त्यामुळं इथं काय आहे तर एक कुठल्याही प्रकारचं आर्टिकल लागत नाही, कारण की इंजिनिअरिंग हे काय आहे तर प्रोफेशन आहे. वी डू नॉट यूज आर्टिकल्स विथ इयर्स. कुठल्याही प्रकारचं आता इयर्स म्हणजे काय तर ज्यावेळी आपण असं मेन्शन करतो की 1948 किंवा 1995, 2018, 2001, 2004, तर अशा प्रकारची ज्यावेळी आपण इयर्स मेन्शन केलेले असतात त्यावेळी तिथं कुठल्याही प्रकारचं आर्टिकल येत नाही. अँड द लास्ट वन इज बघा, वी डू नॉट यूज आर्टिकल्स इन सम फिक्स एक्सप्रेशन. फॉर एक्झाम्पल, आता फिक्स जे एक्सप्रेशन असतात त्याच्यासोबत आपण कुठल्याही प्रकारचं काय करत नाही तर आर्टिकल्स लावत नाही. आता बघा, बाय कार, कारने, बाय ट्रेन, ट्रेनने, बाय एअर, एअरने, ऑन फूट, पायावरती, ऑन हॉलिडे, हॉलिडेवरती, ऑन एअर, इन ब्रॉडकास्टिंग. ओके, ऑन एअर म्हणजे जे हवेतील तरंग असतात त्याच्याबद्दल बोललो आहे. ॲट स्कूल, शाळेमध्ये, ॲट वर्क, कामाच्या ठिकाणी, ॲट युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटीमध्ये, इन चर्च, चर्चमध्ये, इन प्रिझन, तुरुंगात, इन बेड. तर अशा पद्धतीनं बघा की ज्या गोष्टी आहेत बाय कार, बाय ट्रेन, तुम्ही कशाने आलात किंवा हे हे फिक्स एक्सप्रेशन आहेत. ओके, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही, त्यामुळे इथं कुठल्याही प्रकारचं आर्टिकल वापरलेलं आपल्याला दिसून येत नाही. ओके, तर आता हे आपला फर्स्ट चॅप्टर इथं कंप्लीट झालेला आहे. कुठला तर आर्टिकल याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकताय. काही समजले नसेल तर मला शंका विचारू शकताय. आता यामध्ये बघा एक एक्सरसाइज दिलेली आहे, ती तुम्ही आणि एकदा तुम्हाला हवा असेल तर आणि एकदा तुम्ही व्हिडिओ बघू शकताय. जे तुम्हाला स्क्रीनवरती दिसते ते व्यवस्थित वाचून नीट समजून घेऊ शकता. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्यानुसार ते तुम्ही वाचू शकता स्क्रीनशॉट काढून, काय प्रॉब्लेम नाही जर पुस्तक नसेल तर. आणि ही एक्सरसाइज सोडवण्याचा प्रयत्न करा. ओके, आणि जर तुम्ही एक्सरसाइज सोडवली तर ती मला जर तुम्हाला शक्य असेल तर मला व्हॉट्सॲपला सेंड करा. आय विल चेक इट. ओके, थँक्यू.